करण्यात आली। सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली। श्रावणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं रूप अधिकच विलोभनीय दिसतंय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। उद्याच्या मुंबईतील आंदोलनासाठी निघालेल्या शेकडो शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली। यवतमाळमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या येण्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण आहे। रायगड जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुरुड शाखेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। या आगीत बँकेतलं काही साहित्य जळून खाक झाले। मुरुड अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। धुळे शहरात ईदनिमित्त देवपूर परिसरातून भव्य मिरवणूक निघाली। मिरवणुकीत लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित नागरिक व्यापाऱ्यांची गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक आहे। 15 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल। नगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना फोन लावून महामार्गाच्या दुर्दशेबाबत तीव्र निषेध नोंदवला। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ईद साजरी करण्यात येते। ईदनिमित्त भव्य जुलूस काढण्यात आला। अकोला शहरातील बाबासाहेब उटांगळे इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये श्रावण महिन्यानिमित्त विद्यार्थ्यांनी ओम आणि त्रिशूलाची भव्य प्रतिकृती साकारली। रंगबिरंगी आणि आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या प्रतिकृतीने उपस्थितांचं लक्ष वेधलं। रत्नागिरीत ईद निमित्तानं शहरातून 2 भव्य जुलूस निघाले। मुस्लिम बांधवांनी यात उत्साहात सहभाग घेतला। पोलिसांच्या कडकट बंदोबस्तात मिरवणुका शांततेत पार पडल्या। अमरावतीतील दुर्घटना घडू शकते हे जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहिती होतं, मग त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली। मासवण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी 3घांचं निलंबन करण्यात आले। तसंच या प्रकरणी संयुक्त चौकशी समितीकडून तपासणी केली जाणार आहे। रायगड जिल्ह्यात सागरगडावर पर्यटकांनी हुल्लडबाजी केली। गडाचं पावित्र्य न राखता रीलसाठी ग्रुप डान्स सुरू केला। स्थानिकांनी समज दिल्यानंतर पर्यटकांनी नमती भूमिका घेतली। शेतकऱ्यांसाठी 27 ऑगस्टला रविकांत तुपकर पुन्हा मुंबईत आंदोलन करतायत। तुपकर कालपासून भूमिगत झालेत। तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। वर्ध्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे। मूर्तिकार सध्या बुद्धीवर अखेरचा हात फिरवताय। यावेळी जिल्ह्यात माती मिळाली नसल्यानं मूर्तिकारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे। पालघरच्या डहाणूमध्ये बावडा गावात बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला तातडीनं जेरबंद करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात फुटबॉलजवळ ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रेलरमधील अवजड कॉईल आणि ट्रकमधील लाखो रुपयांची साखर थेट रस्त्यावर आल्यानं पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती। कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलावातील प्रदूषण नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक औषधाचा वापर करण्यात येणार आहे। यासाठी तब्बल 12 कोटी खर्च करून रंकाळा तलावामध्ये हे आयुर्वेदिक औषध वापरलं जाणार असल्याची माहिती आहे। लासलगावातून दिल्लीकडे नाफेडचा कांदा घेऊन जाणारी रेल्वे शेतकऱ्यांनी अडवली आहे। प्रहार संघटनेचे पदाधिकारी गणेश निंबाळकर यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला। रेल्वेतील कांदा दाखवा, गाडी दिल्लीला जाऊ देणार नाही अशी मागणी त्यांनी केली। यवतमाळ जिल्ह्यात सध्या कपाशी आणि सोयाबीन पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी फवारणीला वेग दिलाय। पिकांची पाहणी करून शेतकरी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करताना दिसताय। धुळ्यात चिंदखेडा इथं ईदनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या उपक्रमातून धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत चिंदखेडकरांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला।
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदी अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। यावेळी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर आणि संगमनेर महाविद्यालय या दोन निवडक संस्थांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे।